लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान. खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात कारंजा घाडगे येथील पत्रकारांचा एल्गार. कारंजा घाडगे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या प्रवृत्तीचा कारंजा घाडगे तालुका पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे. खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या अनेक पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अत्यंत अश्लील आणि अपमानकारक भाषेचा वापर केला. या घृणास्पद प्रकाराच्या निषेधार्थ आज कारंजा घाडगे येथील पत्रकारांनी एकजूट दर्शवत आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदार यांना निवेदन सादर केले. खासदार पाटील यांच्या या वक्तव्याचे पडसाद केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्यभरात उमटले आहेत. एका जबाबदार लोकप्रतिनिधीने पत्रकारांशी बोलताना अश्लील भाषा वापरल्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी आणि विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीकडून अशा भाषेची अपेक्षा नसून हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे मत राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी टीव्ही मीडिया आणि प्रिंट मीडियाचे अनेक प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. आपली व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असताना खासदार पाटील यांनी पत्रकारांना अश्लील शिवीगाळ व अपमानकारक शब्दप्रयोग केले. ही कृती लोकशाहीच्या मूल्यांना हरताळ फासणारी असून पत्रकारांच्या स्वाभिमानाला आणि प्रतिष्ठेला ठेच पोहोचवणारी आहे, असा संतप्त आरोप उपस्थित पत्रकारांनी केला. या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित खासदारावर कठोर कारवाई करावी आणि त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारंजा घाडगे तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी वर्धा, पोलीस अधीक्षक वर्धा आणि संबंधित यंत्रणेला पाठवण्यात आल्या आहेत. जर या प्रकरणी योग्य ती दखल घेतली गेली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पत्रकारांनी दिला आहे. यावेळी कारंजा घाडगे येथील पत्रकारांनी एकजूट दर्शवत आक्रमक पवित्रा घेतला. यामध्ये प्रामुख्याने प्रदीप झुटी, गौरव सोमकुवर, जगदीश कुरडा, धीरज कसारे, संजय नागपुरे यांसह कारंजा घाडगे तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि शहरातील प्रिंट आणि टीव्ही मीडियाचे असंख्य प्रतिनिधी उपस्थित होते.